मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार प्रेक्षको हो, मी नाझीन. खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको हो, आज आपण पुन्हा एकदा भेट दिलेली आहे खांदा कॉलनी येथील सेक्टर 1 मधील विघ्नहर्ता सोसायटी इथे. आणि इथे आपल्यासोबत आहेत पाटील मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं खमंग मेजवानीमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आमच्या प्रेक्षकांना काय रेसिपी बनवून दाखवताय तुम्ही? आज मी बनवणार आहे काकडीचा खरडा. आपल्या जेवणाच्या ताटातली डावी बाजू सांभाळणारी काकडीचा खरडा. म्हणजे अच्छा, मिरचीचा खरडा वगैरे असं काहीतरी ऐकलं होतं. काकडीचा मी पहिल्यांदाच ऐकते. काकडी कसं थंडावा देणारी ना उन्हाळ्यात. बरोबर आहे. त्याच्यासारखे. अच्छा, तर आपण प्रेक्षकांना साहित्य सांगूया काय काय लागणार आहे. चालेल. प्रेक्षक, आपण बघणार आहोत आज काकडीचा खरडा. तो कसा बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे. सर्वप्रथम तुम्ही साहित्याची नोंद करून घ्या व्यवस्थितपणे, कारण एकदम आगळी वेगळी रेसिपी आहे. काय काय साहित्य आपण वापरणार आहोत? 1 वाटी काकडीचं किस आहे, टोमॅटो, हळद, हिंग, चणा डाळीचं पीठ, कढीपत्ता, हिरवी मिरची, ती लाल मिरची, कोथिंबीर, लसूण, मीठ आणि तेल. प्रेक्षको, साहित्याची नोंद तुम्ही नक्कीच करून घेतलेली असणार आहे. कमी आहे साहित्य. आणि काकडी जी तुम्ही इथे घेतलेली आहे ती किसून घ्यायची आपल्याला. तर त्याचं साल आधी काढून घ्यायचं. काढलं तरी चालतं, नाही काढलं तरी चालतं. ओके, म्हणजे तुम्हाला साल काढलं तरी तुमच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला सालासकट ठेवायची असेल तर तुम्ही तशी ठेवू शकता. आणि ती किसून घ्यायची आहे किसणीमध्ये, बरोबर. आणि टोमॅटोचे इथे बारीक काप केलेले आहेत आपण. बरं, मिरच्या आपण दोन्ही का वापरतोय? लाल पण वापरतो आणि हे आपल्याला फोडणीसाठी लागेल. अच्छा, आता याच्यात बनवायला. आणि हे नंतर त्याला वरतून फोडणी द्यायची, हिंग पुन्हा वरून फोडणी देण्यासाठी. ओके, म्हणजे जे आपण तडका देणार आहोत ना नंतर, त्याच्यासाठी ती लाल मिरची आपण त्याला वापरणार आहोत. सर्वप्रथम काय करूया बरं याच्यासाठी? तेल टाकूया आपण कढई. बरं, आता आपली हे कढई तापलेली आहे, त्यात आपण थोडं तेल घालणार. बरं, नंतर त्यात आपण थोडा कढीपत्ता, हिंग, मिरचीचे तुकडे घालायचे. जास्त तिखट असेल तर कमी नाही, वापरली तरी तिखट घालायचं. वरतून आपण हे टाकणार आहे पुन्हा फोडणीला. बरोबर आहे. नंतर त्यात टोमॅटो टाकायचा डायरेक्टली. बरं, काकडी आपण नंतर घालायची आहे. आणि त्याला पाणी सुटतं ना काकडीला. हो, काकडीला पाणी सुटतं. मग याच्यात मीठ पण आपण आत्ताच घालायचं? नाही, मीठ पण नंतर घालायचं. मीठ नंतर टाकायचं. बरं, टाकायचं. काकडीला टाकल्यावर मीठ टाकायचं. ओके, मग आता याच्यामध्ये अजून काय ऍड करायचं? त्यात थोडं लसूण घालायचं. लसूण इथे बारीक चिरून घेतलेलं आहे आपण. बरं, हे साधारणपणे तुम्ही म्हणालात की ताटातली डावी बाजू किंवा जेवणातली डावी बाजू सांभाळण्यासाठी हे पदार्थ केले जातात. तर काय काय असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही करता बरं? हा, याच्या सोबत असतं ना आपण मिरचीचा ठेचा वगैरे म्हणतो. हे पण असतं, कोशिंबीर असते, सॅलड असतं ना. त्याच्या ते कसं नेहमी करून आपल्याला ते पण कंटाळा येतो. बरोबर. त्याच्यासाठी हे खरडा एक पद्धत चांगली अजून, आणि खायला पण चांगली वाटते. आणि लोकांना म्हणजे नेहमीच नॉर्मली कधीही आपण कुठेही गेलो तर कुठे वेगळा पदार्थ दिसला आपल्याला की आपण तो टेस्ट करायला घेतो आधी, बघूया कसं आहे, कशा प्रकारचं हे वेगळं दिसलं की जास्त आकर्षण वाढतं नाही का ताटाचं. आता आपण काय करूया याच्यामध्ये अजून? आता याच्यात आपण हळद टाकूया थोडी. काकडी घालूया. काकडीचा टोमॅटोचा कलर वेगळा आलाय ना, मस्त छान रंग झालाय त्याचा, मिक्स असं ग्रीन आणि हे दिसतो नाही. बरं, याला आपण अजून याच्यामध्ये अजून काय वेगळे वेगळे पदार्थ ऍड करू शकतो का? इन्ग्रेडियंट्स अजून काही? नाही, याच्यामध्ये हेच व्यवस्थित वाटतं ना जरा. दुसरं काय घातलं तर जरा टेस्ट बदलते ना. टेस्ट बदलणार. काकडी म्हटलं म्हणजे काकडीचाच खरडा आला पाहिजे. आणि नॉर्मली जेव्हा घरात केलं जातं हे, तर अशा कोणत्या कोणत्या प्रकारचे वेगवेगळे रेसिपीज तुम्ही घरात बनवता किंवा काय काय स्पेशालिटी आहे तुमची? हा, स्पेशालिटी आहे. व्हेज पुलाव बनवते, बिर्याणी बनवते. अरे वा. आणि पार्टीज वगैरे असं काही पार्टी असते ना आमच्या इथे सोसायटीचे असतात ना,
लेडीज आमची किटी पार्टी पण होते, त्याच्यामध्ये सगळ्यांना आम्ही वेगवेगळं बनवून आणतो. प्रत्येकाची टेस्ट पण कळते, आपल्या रेसिपी पण कळते, कसं बनवलंय काय बनवलंय आणि ते मग एकमेकांना शेअर पण करता येतं. त्याच्यामुळे वेगवेगळे पदार्थ मग त्यांना माहित आहे माझ्या हातचं काय चांगलं वाटतं ते मग बनवायला सांगतात. अरे वा, क्या बात आहे. ऑन डिमांड तुम्हाला बनवावी लागते ती बनवावी लागते त्यांच्या खातर. अच्छा, आता हे पूर्ण झालेलं आहे की याच्यामध्ये अजून काय ऍड करायचंय? मीठ पण ऍड करूया. आणि हे मला वाटतं शिजून द्यायचं ना थोडं. 5 मिनिटं, कारण त्याचं पाणी कमी झालं ना की नंतर मग आपल्याला त्याच्यात चणा डाळीचं पीठ घालायचं. ओके, तर प्रेक्षक हो, आता हे 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चणा डाळीचं पीठ घालायचं आहे. तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. प्रेक्षक, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण इथे बनवतोय काकडीचा खरडा आणि आपण शिजवायला ठेवलेला होता आणि त्यानंतर झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चण्याचं पीठ ऍड करू. बरं, मग आता हे करूया आपण. कारण ऑलमोस्ट याच्यातलं पूर्ण पाणी सुकलेलं आहे. प्रेक्षक, तुम्ही बघा की हे पूर्ण पाणी सुकेपर्यंत त्याला आपल्याला शिजवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात चण्याचं पीठ घालायचं. किती साधारण घालावं लागतं? 2-3 चमचे. ते पूर्ण असं मिक्स व्हायला पाहिजे ते आणि सुक्क सुक्क दिसायला पाहिजे ना. अजून ऍड करू? हा, थोडं बस. असं एकदम सुक्क व्हायला पाहिजे. तर थोडी कोथिंबीर घालूया वरतून. वा, आता होत आल्या. हा, आणि आता याला नंतर आपण तुम्ही बोललेलं की फोडणी पण द्यायची त्याला वरतून लाल मिरची. तुम्ही आधी सांगितलेलं की याला फोडणी पण द्यायची. मग ती हे सगळं झाल्यानंतर आपण फोडणी द्यायची. मग हे आपण आता कसं काढायचं? आता घेऊया की त्याच्यात काढून घेऊ. आता फोडणी साठी तयारी आपण केलेली आहे. त्याच्यात आता आपण थोडं तेल घालणार. ओके. हा, त्याच्यात आता आपण थोडं हिंग घालणार. बरं. कढीपत्ता आणि ही लाल मिरचीचे तुकडे त्याच्यावर टाकायचे. वाव, छान खमंग असा सुगंध आला. तुम्ही फोडणी टाकल्या त्याला छान. आणि हे आता पूर्णतः आपलं तयार झालं आता. ओके, म्हणजे हा आपला काकडीचा खरडा तयार झालेला आहे. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. हे बघ नाजनीन, हा झालाय तयार काकडीचा खरडा. येस. आता स्वतः याला टेस्ट करून बघ आणि सांग कसा झालाय. सांग कसं चाललंय. पण तुम्ही असं बोलताना बोललेलात की ताटाच्या डाव्या बाजूला असं काहीतरी. ताट कुठे? ताट आपण नंतर तयार करू. अच्छा, ताट नंतर. मग ठीक आहे, मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. टेस्ट करून सांग. छान झालंय, खूप छान झालंय. म्हणजे खरंच असं बोललेलं की नेहमीच सलाड किंवा नेहमीच कचुंबर असं काय ठेवायचं, तर त्याच्यापेक्षा हे काहीतरी आगळं वेगळं म्हणून हे छान तुम्ही सर्व करू शकता. कोणत्याही रेसचं छान जेवण असलं असं तयार की त्याच्या बाजूला हे छान मस्त तुम्ही कोशिंबिरी सारखं दिलं की छान त्या ताटाला खरंच चव येणार आहे. नक्कीच तुम्ही घरी करून पहा आणि करून बघ घरी. हो, नक्कीच मी करून बघेन. मला खूप आवडलंय. शर्वी मॅडम, खूप छान रेसिपी अशी दाखवली तुम्ही बनवून. एक सलाड असं छान दाखवलं बनवून. त्याबद्दल मनापासून तुमची आभारी आहे. आणि आम्ही तुम्हाला असंच नाही जाऊन देणार. खमंग मेजवानीतर्फे ही छोटीशी भेट तुमच्यासाठी. तुम्ही पण मला कार्यक्रमात तुमच्या सहभागी केलं, संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षको, पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात नवीन गृहिणीसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.